हॅलो ट्रेडर, येत्या आठवड्यामध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे ट्रेड करायला पाहिजे, या येणाऱ्या वीकमध्ये कोणत्या लेवलपासून आपण एक लाँग पोझिशन बनवण्यासाठी रेडी आहोत, ती नक्की लेवल कोणती आहे हे जाणून घेऊया. डाव जोन्स नॅसडॅक निगेटिव्ह आहेत, तर मंडेसाठी आपण आपल्या मार्केटमध्ये कशाप्रकारे विचार करायला पाहिजे, काय लेवल असेल ज्याच्यापासून एक मोमेंटम भेटू शकते आणि काय लेवल असतील जे आपण नो ट्रेडिंग झोन म्हणून मार्क करून ठेवल्या पाहिजेत. तो चला तर मी सूरज वसगावकर आपल्या शेअर मार्केट साक्षरता मोहीममध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आपण स्टार्ट करूया निफ्टीपासून. जर निफ्टी बघितले आपण, लगातार एक डाऊनफॉल होता आणि त्यानंतर एक मोठ्या ग्रीन कॅन्डलने मार्केटमध्ये अगेन एक ऑल टाईम हायच्या दिशेने मोमेंटम केलेली आहे. नक्की ह्याचा विचार करता, जसं आपण नेहमी डोजी कॅन्डलचा विचार करतो, डोजी कॅन्डल म्हणजे सिंपल एक हॉल्ट कॅन्डल आहे. डोजी कॅन्डल काय स्पेसिफिक सांगत असते की बायर आणि सेलरची जी फाईट आहे ती चालू आहे. म्हणजे बायर पण ट्राय करत आहे, थोडंसं झूम करून दाखवतो. बायर पण ट्राय करत आहे त्यामुळे मार्केट वर जातं, सेलर पण ट्राय करत आहे त्यामुळे मार्केट डाऊन येतं आणि कुठेतरी एक अनसर्टन होऊन मार्केट क्लोज होतं. ह्याला हॉल्ट कॅन्डल, डोजी कॅन्डल पण बोलतात किंवा बायर सेलरची फाईटवाली कॅन्डल असंही बोलतात त्याला. तो लगातार 2 दिवस मार्केटमध्ये डोजी कॅन्डल तयार होत आहे, म्हणजेच मार्केट थोडं कन्फ्यूज आहे आणि कोण जास्त विन होणार. जर बायर विन झाले तर मार्केटमध्ये अगेन एक अपसाईड मोमेंटम पेंडिंग आहे, ती जी ऑल टाईम हाय आणि त्याच्यावर नवीन ऑल टाईम हाय मार्केट टच करू शकतं. आणि जर सेलर विन होत आहेत तर अगेन मार्केट एक डाऊनफॉल दाखवू. बट आता ह्याचा विचार करण्यासाठी आपण काय लेवलचा विचार करायला पाहिजे त्या गोष्टीवर डिस्कशन करूया. जर टेक्निकली विचार केला आपण, लास्ट टाइम 22,100 हा एक आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसतोय, बिकॉज इथूनच मार्केट टच केला होता आणि त्या लेवलपासून अगेन एक मोठा फॉल मार्केटमध्ये बघायला भेटला होता. सो 22,100 जर आपल्याला लॉंग पोझिशन क्रिएट करायची आहे निफ्टीमध्ये, तर 22,100च्या वरती कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे. ॲटलिस्ट 1 आवरची कॅन्डल जर वरती क्लोज होते, देन अगेन आपण एक लाँग पोझिशन बनवू शकतो. आणि जर जे सेफ ट्रेडर आहेत त्यांनी जर वन डेची कॅन्डल वरती क्लोज होते, देन अगेन आपण एक स्टॉप लॉस, छोटा स्टॉप लॉस प्ले करून एक मोठ्या मोमेंटमसाठी आपण विचार करू शकतो. तर ती लेवल आहे 22,100, जिकडे आपण एक लाँग पोझिशनचा विचार करू शकतो ह्या वीकच्या हिशोबाने, राईट. बट जसं हिस्ट्री विचार करता की त्याच रेंजपासून मार्केटमध्ये एक मोठा फॉल आलेला. सो त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना बोलत आहे की ब्रेकआउट झाल्याशिवाय गडबड करणे योग्य नाही. आता लगातार ह्या 3 दिवसाचा विचार करता बायर स्ट्रॉंगली ॲक्टिव्ह आहेत हे एकदम क्लिअर दिसून येतं. बिकॉज जर सेलर ॲक्टिव्ह असेल तर एखादी रेड कॅन्डल किंवा रेड डोजी असेल, अशा टाईप सेलर ॲक्टिव्ह असेल तर बनली असती. पण तसं न होता लगातार बायर ॲक्टिव्ह इथं आपल्याला बघायला भेटत आहेत. सो सिंपल आपण जर वीकचा विचार केला तर आपल्या सगळ्यांना एकदम आयडिया क्लिअर झाली असेल की 22,100च्या वरती आपण एक लाँग पोझिशनचा विचार करू शकतो आणि 22,950 22,950च्या खाली अगेन एक आपण डाऊनसाईडची मोमेंटमचा विचार करू शकतो. सो हा जो मधला पिरियड आहे किंवा मधला हा जो लेवल आहे 21,950 आणि 22,100, हा नो ट्रेडिंग झोन असं तुम्ही मार्क करू शकता. इकडे आपण कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग न करणं बेस्ट राहील, बिकॉज विक्स पण डाऊन झालेत, त्या हिशोबाने प्रीमियम पण डिके होऊ शकतात. सो नो ट्रेडिंग झोन पण आपल्याला समजलं. आता मंडेसाठी आपण कसा विचार करायला पाहिजे निफ्टीमध्ये, त्यासाठी आपण छोट्या टाईम फ्रेमवर ॲनालिसिस करूया 15 मिनिटवर. सिंपल आता इकडून एक सिनारिओ काय दिसतो आपल्याला की मार्केटमध्ये खूप छान अपसाईड मोमेंटम आपल्याला बघायला भेटत आहे. भले सेलर मार्केट गॅप डाऊन ओपन होतं, पण पुन्हा काय होतंय, मार्केट रिकवर होत आहे, बाहेर ॲक्टिव्ह काम करत आहेत. इकडून थोडा सेलरने ट्राय केलेला, पुन्हा मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम बघायला भेटली. तिथून पुन्हा थोडंसं अपसाईड होऊन परत मार्केटमध्ये एक साइडवेज मोमेंटम आपल्याला बघायला भेटली फ्रायडेला, राईट. साइडवेज मोमेंटम आणि ती पण अपसाईडला साइडवेज मोमेंटम तयार झाले. याचाच अर्थ काय की बायर स्ट्रॉंगली सपोर्ट करत आहेत, नवीन बायर ॲक्युमुलेट करत आहेत. इकडं थोडासा सिनारिओ तसा दिसून येत आहे. सो सिंपल आपण थोडासा बुलिश व्ह्यू आहे असं माझा समजा तुम्ही, ठीक आहे. बट जरी बुलिश व्ह्यू असला तरी आपण ट्रेडर आहोत आणि ट्रेडरनी दोन्ही वेसाठी रेडी असायला पाहिजे. जसं मी नेहमी तुम्हाला बोलतो की जर गॅपअप झाला तर आपण कसा विचार करायला पाहिजे, गॅपअप झाला, फ्लॅट ओपन झाला आणि गॅप डाऊन ओपन झाला. सो तिन्ही सिनारिओमध्ये आपण चेकआउट करून घेऊया. जर समजा गॅपअप ओपन होते मार्केट, राईट, गॅपअप ओपन झालं. सो सिंपल आपल्याला 22,150, आता क्लोजिंग किती आहे मार्केटची, 2250, राईट. आपल्याला वरचा रेजिस्टन्स आहे 22,100, राईट. म्हणजे 60-70 पॉईंट जर मार्केट गॅपअप ओपन होते तर इमिजिएट जाऊन ट्रेड न करणं योग्य राहील, बिकॉज हा रेजिस्टन्स ब्रेक करायला पाहिजे ॲटलिस्ट
ॲटलीस्ट अर्धा तास मार्केटनी इथं स्पेंड करायला पाहिजे किंवा रेझिस्टन्सच्या वरती स्पेंड करायला पाहिजे. देन आपण एक प्राईज ॲक्शन बघून त्याचा अपसाईडचा विचार करू शकतो. सो बिलकुल गडबड करायची गरज नाही. गॅप अप ओपन झाल्यानंतर. गॅप अप ओपन होऊन कसं होऊ शकतं, गॅप अप ओपन होऊन पुन्हा थोडंसं खाली येईल, प्रॉफिट बुकिंग होईल. त्यानंतर इथं प्राईज ॲक्शन किंवा इथं टाईम स्पेंड केल्याने पहिल्या हाफ नंतर म्हणजे 12:30 नंतर जर ब्रेकआउट देते तर बिनधास्त आपण त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो, बिनधास्त. आणि एक मोठ्या मोमेंटमचा आपण विचार करू शकतो. कधी? 12:30 नंतर जर ब्रेकआउट होतोय तर. बिकॉज त्याच्या मागचं रिझन सांगत आहे की भरपूर वेळ मार्केट जर टाईम स्पेंड करते, याचाच अर्थ की जसं फ्रायडेला इकडे बायरनी मार्केट हॉल्ट केला, त्याच हिशोबाने इथं सुद्धा बायर मार्केट हॉल्ट करत आहेत आणि अगेन एक फ्रेश बायर ॲड होऊन इकडे मोमेंटम येईल. आणि ज्यांचे पण स्टॉप लॉसेस वगैरे असतील, ऑल टाईम हायच्या इकडे स्टॉप लॉसेस सगळ्यांचे हिट होऊन अगेन एक डबल इम्पॅक्ट मार्केटमध्ये अपसाईडने येऊ शकतो, राईट. सो गॅप अप ओपन झाल्यानंतर कसा विचार करायला पाहिजे, आपल्याला क्लिअर झालं असेल. समजा आता फ्लॅट ओपन झाला तर फ्लॅट ओपनिंग इज द बेस्ट केस सिनारिओ फॉर मंडे फॉर निफ्टी, की इकडं फ्लॅट ओपन झाला तर एक आयडिया क्लिअर येऊन जाईल की मार्केटमध्ये सेलर ॲक्टिव्ह आहेत की बायर ॲक्टिव्ह. समजा फ्लॅट ओपन झाला तर भरपूर सारे लोक प्रॉफिट बुकिंग करतायत की नवीन ॲक्युमुलेट करतायत हे समजून येईल. फ्लॅट ओपन होऊन जर समजा हा ब्रेकआउट होतोय तर बिंदास त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही बिंदास विचार करू शकता. 50 पॉईंट आपल्याला वेट करायचं आहे. फ्लॅट ओपनिंग म्हणजे आता जिकडे निफ्टी क्लोज आहे 22,040, त्याच्यावरती 20 ते 30 पॉईंट वरती किंवा खाली, राईट. जे नवीन लोक असतील त्यांच्यासाठी सांगत आहे. जे ऑलरेडी जॉईन करतायत त्याला सगळ्यांना की दर संडेला आपण सेशन घेत असतो, लाईव्ह सेशन. बट आज थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळे आपण आपल्या सगळ्यांची व्हिडिओमधून पोस्ट करत आहे, राईट. सो जे नवीन लोक असतील त्यांनी जरूर सबस्क्राईब करायचं आहे. ॲनालिसिस आवडत असतील तर जरूर लाईक पण करायचं आहे, ठीक आहे. सो फ्लॅट ओपनिंग झाला मार्केटमध्ये तर बेस्ट केस सिनारिओ आणि फ्लॅट ओपन होऊन जर ब्रेकआउट देते तर बिंदास्त आपण एक पोझिशन बनवायला काहीच हरकत नाही. ती पण कशाच्या वरती? 22,100च्या वरती. त्याच्या आधीमध्ये बिलकुल पण ट्रेड न करणं योग्य राहील. जर फ्लॅट ओपन होऊन जर खाली येते तर हा पूर्ण दिवस अगेन एक डोजी कॅन्डल बनवू शकते, असा एक सिनारिओ तुम्हाला इकडं क्लिअर होऊन जाईल. आणि जर डोजी कॅन्डल बनते ह्याचाच अर्थ काय की मार्केटमध्ये फक्त आणि फक्त प्रीमियम खाण्याची कामं होत आहेत. सो आपण त्या लेवलमध्ये बिलकुल पण ट्रेड न करणं योग्य आहे. जर समजा गॅपडाऊन ओपन झाला, राईट, गॅपडाऊन ओपन होऊन 21,940 किंवा 21,950 ही रेंज जर ब्रेकडाऊन होत आहे मार्केटमध्ये तर बाकी मार्केटमध्ये अगदी एक निगेटिव्ह सेंटिमेंट येऊ शकतो. जसं की ऑल टाईम हायपासून मार्केट रिव्हर्ट झाला होता, सेम त्याच कंडिशनने इथून सुद्धा ऑल टाईम हायपासून अगेन एक मार्केट रिव्हर्ट होऊ शकतं. जसं जर मला विचाराल तुम्ही ओव्हरऑल, तर आत्ता ह्या लेवलला जाऊन आपण स्टॉक असतील किंवा बाकी गोष्टी असतील की नवीन मार्केटमध्ये पोझिशन बनवूया, यासाठी माझा थोडा विरोध राहील. जे आता स्टॉक स्पेसिफिक पण आपण शंका घेतो आपल्या संडेच्या लाईव्ह सेशन, त्याबद्दल थोडंसं तुम्हाला बोलतो की ह्या लेवलला जाऊन जर आपण नवीन स्टॉक लाँग पोझिशनसाठी बिल्डअप करतोय तर ते बिलकुल चुकीचं जाईल. बिकॉज मार्केट ऑल टाईम हायच्या जवळ आहे, लक्षात घ्या, राईट. सो ह्याचा विचार करा की निफ्टी ऑल टाईम हाय जवळ आहे. भले स्टॉक थोडे डाऊन झाले असतील बट ह्या कंडिशनमध्ये बाय करणं थोडंसं चुकीचं आहे, राईट. आणि ज्यांना कुणाला स्टॉकच्या रिगार्डिंग शंका विचारायच्या असतील, स्क्रीनवर नंबर आहे. हे चॅनल आय एम नॉट ए सेबी रजिस्टर्ड. हे चॅनल लर्निंग पर्पजसाठी आहे की तुम्हाला शिकावं तुम्ही टेक्निकल अनालिसिस कसं होतं, नक्की आपण काय विचार करायला पाहिजे, ह्यासाठीच ही गोष्ट आहे. जशी आपली इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरी एक शेअर मार्केट साक्षर व्हावा, त्यासाठी हा एक जाणीवपूर्वक चाललेला प्रयत्न आहे, राईट. सो निफ्टीमध्ये बघूया आपण. गॅपडाऊन ओपन झाला तर आपल्याला आयडिया क्लिअर आहे की 21,940च्या खाली जर मार्केटमध्ये एक डाऊन साईड मोमेंटम येते देन अगेन आपण एक डाऊन साईडचा विचार करून पुढचा विचार करू शकतो, ठीक आहे. बट ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपण स्ट्रिक्ट स्टॉप लॉस यूज करायला पाहिजे. बिकॉज मार्केट जेव्हा ऑल टाईम हायच्या जवळ असतं तेव्हा आपण असं थोडं गाफील राहून चला ठीक आहे किती होतो लॉस बघूया. तर सगळ्यांना मी सांगतो तुम्हाला की स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून प्ले करा, छान प्रॉफिट होतील. आणि जरी लॉस झाले तरी छोट्या लॉसमध्ये तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं, राईट. सो निफ्टीमध्ये बघितलं आपण, जर फ्लॅट गॅपअप आणि गॅप डाऊन झाल्यानंतर कसा विचार करायला पाहिजे, त्याला आपण बँक निफ्टीमध्ये बघूया की कशा प्रकारे विचार करायला पाहिजे. बँक निफ्टीमध्ये जसं तुम्हाला दिसतंय डे टाईम फ्रेमवर येऊया. डे टाईम फ्रेममध्ये सांगूया, निफ्टीपेक्षा बँक निफ्टी थोडीशी निगेटिव्ह आहे. निफ्टी आता बघा, बँक निफ्टीचा ऑल टाईम हाय 48,600च्या जवळपास होता आणि सध्या बँक निफ्टी कुठं आहे 46,000, म्हणजे ऑलमोस्ट 2-2.5 हजार पॉईंट अजून डाऊन आहे. निफ्टी त्या हिशोबाने ऑल टाईम हायच्या जवळ पोहोचली. सो दॅट्स वाय
बँक निफ्टी निगेटिव्ह आहे निफ्टीपेक्षा, राईट. जसं इथं तुम्हाला दिसत आहे, ही ट्रेंड लाईन दिसत आहे. लगातार त्याच लेवलपासून जानेवारीपासून मार्केट इथंच आहे. जानेवारी, आता फेब्रुवारी, जानेवारी, आय थिंक डेट आहे 15. ऑलमोस्ट 1 महिना झाला ह्याच रेंजमध्ये मार्केट मूव्हमेंट करत. आणि ही जी लेवल आहे, ही जी ट्रेंड लाईन तुम्हाला दिसत आहे, ह्याचा पर्टिक्युलर त्याच ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स घेऊन निफ्टी, बँक निफ्टीसुद्धा डाऊन होताना दिसते. आणि लास्ट फ्रायडे झालेल्या फ्रायडेला पण तुम्ही बघणार तर ॲक्च्युअली त्याच एक्झॅक्ट ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स घेऊन मार्केट इथं क्लोज झालं आहे. सो सिम्पल, ही ट्रेंड लाईन खूप स्ट्रॉंग आहे असं समजून जा. हा रेजिस्टन्स बँक निफ्टीसाठी खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. ह्याच्यावरती डेचे टाईम फ्रेममध्ये जर ब्रेकआउट होते, डे कॅन्डल इथं ब्रेकआउट होते, एक वरती ग्रीन कॅन्डलनी क्लोज देते ह्या ट्रेंड लाईनच्या वरती, देन बँक निफ्टी अगेन एक मोठी मोमेंटम करण्यासाठी रेडी असते. हे जे गॅप पेंडिंग आहेत, हे गॅप पेंडिंगसुद्धा बँक निफ्टीने भरू काढू शकते. आणि जर बँक निफ्टी पण पॉझिटिव्ह होते, देन अगेन निफ्टीमध्ये एक अपसाईड मोमेंटम येऊ शकते. सो हे सोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत, नाहीतर निफ्टी पॉझिटिव्ह आहे आणि हे निगेटिव्ह आहे असं होणार नाही. कधीतरी होतात ह्या गोष्टी, बट मोस्ट ऑफ टाईम हे सोबत चालणारी गोष्ट आहे. सो बँक निफ्टीने जर समजा ह्या ट्रेंड लाईनच्या वरती डे टाईम फ्रेममध्ये जर क्लोजिंग देते, तर अगेन आपण बँक निफ्टीमध्ये एक अपसाईड मोमेंटमचा विचार करू शकतो, एक लाँग पोझिशन बिल्डअप करू शकतो ह्या वीक येणाऱ्या, राईट. म्हणून मंडेलाच होईल का? लगेच मंडेला थोडा जरी वरती गेला 15 मिनिटाची टाईम फ्रेमनी ही ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि लगेचच मी लाँग पोझिशन बनवली, असं होत नाही. की खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स झाला आहे बँक निफ्टीसाठी, त्याने त्याच मोठ्या टाईम फ्रेमवर ब्रेक करायला पाहिजे, देन एक मोमेंटम आपण याचा विचार करू शकतो, राईट. ठीक आहे. सो आता मंडेसाठी कसा विचार करायला पाहिजे ते थोडंसं आपण चेकआउट करूया. मला बोलो की बँक निफ्टी निगेटिव्ह आहे कम्पेअर टू निफ्टी. सो बँक निफ्टीसाठी मी सिम्पल तुम्हाला सांगणार, जसं इथं बँक निफ्टीने स्वतःला होल्ड करून घेतलं, इथे ही रेंज आहे, राईट. ह्या रेंजमध्ये फ्रायडेला एकदम परफेक्ट होल्ड केलं आहे मार्केट, राईट. ही जर ब्रेकआउट होते 46,200 पकडा, एक राऊंड लेवल. आता किती क्लोज आहे हा? 46,384, 100 सव्वाशे पॉईंट, राईट. आणि ती काय मोठी गोष्ट नाही. 46,200च्या जर खाली येते, त्या लेवलच्या खाली जर बँक, मी थोडंसं स्पेस का दिला इकडे एवढा थोडासा, की ऑलरेडी मार्केट थोडं पॉझिटिव्ह आहे, तर आपण पुट साईडचा विचार करताना थोडासा त्याला एक्सेस स्पेस देऊन आपण ट्रेड केला तर आपण प्रॉफिटमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. दॅट्स वाय 46,200च्या खाली जर आपल्याला बँक निफ्टी निगेटिव्ह दिसते, देन अगेन आपण बिंदास ट्रेड करू शकतो 45,900 पर्यंत. एक मोठी मोमेंटम अगेन तुम्हाला भेटू शकते, इथं कॅच होऊ शकते बँक निफ्टीमध्ये. तो 46,200च्या खाली एक पुट साईडचा विचार करू शकतो, ठीक आहे. आणि जर मला बँक निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन बनवायची आहे, तर तुम्हाला एकदम सिम्पल मी सांगून देतो, लास्ट टाईमचा जो फ्रायडेचा हाय होता 46,650 पकडून द्या, ठीक आहे. 46,650च्या वरती जर बँक निफ्टीमध्ये एक ग्रीन कॅन्डल, डेची ग्रीन कॅन्डल सांगत आहे मी, डेची ग्रीन कॅन्डल जर क्लोज होते, तर अगेन आपण एक लाँग पोझिशन बिल्डअप करू शकतो बँक निफ्टीमध्ये, राईट. आणि मंडेसाठी सुद्धा सिम्पल आपण आता तीन केसमध्ये बघूया, 3 कंडिशनमध्ये, फ्लॅट, गॅपअप आणि गॅप डाऊन. येस. जर आता पहिली कंडिशन, की जर गॅपअप झाला तर त्याचे चान्सेस भरपूर कमी आहेत, बिकॉज ग्लोबल सेंटिमेंट सगळे निगेटिव्ह आहेत, राईट. सो तरी आपण तिन्ही सिनारिओ बघून घेऊ. जर गॅपअप झाला बँक निफ्टी, राईट, तो सिम्पल बँक निफ्टीला इथं सुद्धा हार्डल आहे. ती हार्डल आहे ती 46,575 आणि त्याच्यावरती लगेचच ती ट्रेंड लाईन पण येते 46,640. सो सिम्पल मी आपल्या सगळ्यांना सजेस्ट करेन की ह्या ट्रेंड लाईनच्या वरती आपण पोझिशन किंवा आपण एक कॉलचा विचार करायला, ती लेवल असेल 46,670. येस, ह्याच्यावरती आपण पोझिशन क्रिएट करायला काहीच वांधा नाही. सो बँक निफ्टीमध्ये गॅपअप म्हणजे 70 ते 80 पॉईंट, ठीक आहे. समजा 50-60 पॉईंट ओपन होते तर त्याला फ्लॅट ओपनिंग बोलतात, म्हणजे कालच्या क्लोजिंगपेक्षा, जसं आता इथं क्लोजिंग आहे 384, ह्याच्या मागे पुढे 50-60 पॉईंट म्हणजे फ्लॅट ओपनिंग आणि 70-80 पॉईंट म्हणजे आपण गॅपअप किंवा गॅप डाऊन असं बोललं, ठीक आहे. जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे. तो गॅपअप ओपन झाला, थोडा टाइम स्पेंड करू द्या मार्केटला. 12:30 पहिले हाफ नंतर जर ब्रेकआउट देते, तर बिंदास तुम्ही विचार करू शकता, लेवल मार्क करून ठेवू शकता, राईट. जर समजा फ्लॅट ओपन होते, फ्लॅट ओपन झाला, तर बाकी मार्केट पुन्हा अगेन ह्याच रेंजमध्ये साईडवेज जाऊ शकतं, म्हणजेच प्रीमियम खाऊ शकतं मार्केट. सो फ्लॅट ओपन झाला तर बिलकुल पण गडबड करू नका ट्रेड घेण्यासाठी, बिकॉज
आपण जे लावलेले पैसे असतील ते असेच जातील. टाईम डिकेमध्ये आपलं प्रीमियम पण डिके होऊन जाईल आणि प्रॉफिट तर लांबचीच गोष्ट राहून जाईल, राईट? म्हणजे त्याला बोलतो आपण एस-एल हंटिंग बोलतो. त्या टाईपमध्ये एस-एल हंटिंग होऊ शकतं जर फ्लॅट ओपन झाला तर, राईट? आणि जर गॅप डाऊन ओपन झाला तर बाकी थोडा सिनारिओ चेंज होऊ शकतो. बिकॉज ज्यांनी पण पोझिशन क्रिएट केल्या असतील, ज्यांनी पण ह्या रेंजपासून पोझिशन क्रिएट केल्या, खूप लोकांनी इकडे हॉल्ट केला आणि मार्केट एवढ्या वरती आलं म्हणून नवीन पोझिशन पण इथं बिल्डअप झाल्या असतील. त्यामुळे जर गॅप डाऊन ओपन झाला तर बाकी नवीन पोझिशन बिल्डअप झालेल्या आणि ज्यांचे पण एस-एल ह्याच्या रेंजमध्ये म्हणजे 45,000 किंवा 46,000 राऊंड लेवल आहे. 46,000 जवळ ह्या पोझिशन इथं स्टॉप लॉस हिट होऊ शकतात राऊंड लेवलच्या खाली, राईट? सो जर 46,000च्या खाली जर बँक निफ्टी क्लोज देते गॅप डाऊन होऊन, एक 15 मिनिटाची कॅन्डल सुद्धा मोर दॅन इनफ होऊन जाईल. अगेन बँक निफ्टी तशीही कम्पॅरेटिव्हली निफ्टीपेक्षा निगेटिव्ह आहे, तर अगेन इथून एक डाऊन साईडची मोमेंटम बँक निफ्टीमध्ये स्टार्ट होऊ शकते. तो जर गॅप डाऊन ओपन झाला आणि 46,000 क्रॉस करते मार्केट, 46,000च्या खाली एक 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होते, देन अगेन एक मोमेंटम आपल्याला टू द डाऊन साईड बघायला भेटू शकते. येस. सो सिम्पल आपण बघितलं निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे विचार करायला पाहिजे. जर आपल्या सगळ्यांना हे ॲनालिसिस आवडत असेल तर लाईक करायचं आहे आणि साक्षरता मोहीम अजून लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओजना पण शेअर करायचं आहे. ज्यांना पण काही अजून शंका असतील तर स्क्रीनवर नंबर आहे, तिकडे तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेजही करू शकता. तर चला तर लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅपी ट्रेडिंग.